हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत। हा अपडेट आहे आरोग्य विभागामध्ये पात्र यादी आलेली आहे। तर तुमचं नाव आहे का यादीमध्ये ती पाहून घ्या। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पद भरती जाहिरात, जिल्हा आरोग्य एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार बाबत सूचना। जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार मार्फत राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत विविध कंत्राटी पदाकरिता दिनांक 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी www.zhpnandurbar.maharashtra.gov.in आणि www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे। ज्या उमेदवारांना हरकती आक्षेप असतील त्यांनी लेखी स्वरूपात दिनांक 21 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे तुमचे जे काही तक्रारी असतील त्या नोंदवाव्यात। हरकती आक्षेप जे असतील त्या नोंदवाव्यात। तर काय झालेलं आहे बघा, ही जी पद भरती आहे ती 18 ऑक्टोबर 2024 ला जाहीर झाली होती आणि आता जी आहे ती पात्र यादी आलेली आहे। तुम्हाला हरकती असतील तर 21 जुलै ते 28 जुलै पर्यंत तुम्ही त्या इथं ऑफिसमध्ये जाऊन नंदुरबारच्या नोंदवू शकता। सदर कालावधीत म्हणजे 21 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 मध्ये फक्त लिखित स्वरूपात हरकती बाय हँड किंवा ही जी ईमेल आयडी आहे, हा जो ईमेल आयडी आहे याच्यावर तुम्हाला नोंदवायच्या आहेत। हा जो ईमेल आयडी आहे तो बघा, nhmnbr.establishment@gmail.com असा हा ईमेल आयडी आहे। दिनांक 28 जुलै 2025 सायंकाळी 6 वाजेनंतर उमेदवाराच्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेपाची दखल घेण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर या PDF मध्ये बघा तक्ता दिलेला आहे, याच्यामध्ये तुमचं नाव आहे, इथे सगळी माहिती आहे बघा। डेट ऑफ बर्थ आहे, तुमचं वय आहे, तुमचं लिंग आहे, ओरिजिनल कॅटेगरी आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केला होता त्याची माहिती दिलेली आहे, कास्ट सर्टिफिकेट दिलं की नाही त्याची माहिती दिलेली आहे, कास्ट व्हॅलिडिटीची माहिती आहे, नॉन क्रिमिनल इयर दिलं की नाही त्याची माहिती आहे, क्वालिफिकेशनची माहिती आहे, टोटल मार्क्सची माहिती आहे, मार्क किती पडले तुम्हाला त्याची माहिती आहे, पर्सेंटेज आहेत। तुम्हाला इथं महत्त्वाचं आहे बघा, हा कॉलम आहे ॲक्सेप्टेड रिजेक्टेड, याच्यामध्ये पाहायचं आहे तुमच्या नावाच्या पुढं काय आहे, तुमचा अर्ज ॲक्सेप्ट केलेला आहे का रिजेक्ट केलेला आहे, म्हणजे पात्र आहेत तुम्ही का अपात्र आहेत हे पाहायचं आहे। कारण सुद्धा इथे दिलेलं आहे, कारण सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता। ही पहा, ही अशी यादी आहे, खूप मोठी यादी इथे दिलेली आहे पात्र अपात्र उमेदवारांची। तुम्ही अपात्र झाला असाल तर का अपात्र झाला आहात त्याची माहिती घ्या आणि त्यावर काही हरकत असेल तर तुम्ही ते दिलेल्या टाइम पिरियडमध्ये नोंदवा। आणि तुम्ही जर पात्र असाल तर पुढची प्रक्रिया काय आहे त्याचा अपडेट आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल। तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।